नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला या संदर्भात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे तुमचे जे फॉर्म आहेत ते डिसअप्रूव्ह झालेले आहे आणि काही माझ्याकडे पण काहींनी रिजन पाठवलेलं आहे मेसेजवरती, कमेंटवरती की माझा या रिझनमुळे माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, म्हणजे डिसअप्रूव्ह झालेला आहे। तर हा कशामुळे झाला, हे रिझन कोणकोणते आहे, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते रिझन बघणार। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मंडळी, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, सर्वात प्रथम आपण नारी शक्ती दूत ॲपमध्ये जाऊ। तर ही आहे नारी शक्ती दूत ॲप। आपण याला ओपन करू। ओपन केल्यानंतर जे आहे, जे केलेले अर्ज आहे याच्यावरती क्लिक करायचं। केलेले अर्जावरती याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला जो फॉर्म आहे तो ओपन होतो। तर आपण आपल्या फॉर्मवरती क्लिक करायचं। तर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे या व्ह्यू रिजनवरती क्लिक करायचं आहे। हे जे व्ह्यू रिजन दिसत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर आपण व्ह्यू रिजनवरती आपण क्लिक करू। तर इथे तुम्हाला तुमचे रिजन दाखवेल, अशा प्रकारे जे आहे तुम्हाला तुमचे रिजन दाखवेल अशा प्रकारे, ठीक आहे। तर माझा उद्देश हा होता की जे रिजन जे आहे, जर तुम्ही जर ऐकाल रिजन तर तुम्हाला पण हसा येईल। असे रिजन मी आज तुम्हाला या व्हिडिओ माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर मंडळी, तर जे रिजन जे आहे ते कोणकोणते आहेत, तर मी तुम्हाला आज एक एक रिजन सांगणार आहे। तर ते रिजन या प्रकारे आहे। आज रिजनची पूर्ण एक चिठ्ठीच लिहिली आहे मी, पूर्ण चिठ्ठी। एवढे रिजन आहे की भरपूर रिजन आहे, आणि रिजन जे काय आहे ते महत्त्वाचे आहे, कारण तुम्हाला पण कळेल की रिजन जे आहे ते आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो कसा काय चुकला, कोणत्या रिजनप्रमाणे चुकला, तर हे आपल्याला कळेल। तर पहिलं रिजन आहे ते आहे रेशन कार्ड बरोबर दिसत नाही। जे आपण रेशन कार्ड जे अपलोड जे केलं आहे ते जे रेशन कार्ड जर बरोबर दिसत नसेल, ठीक आहे, तर त्या रिजनमुळे पण हा फॉर्म तुमचा रिजेक्टमध्ये जातो। हे झालं पहिलं रिजन। आता आहे दुसरं रिजन। दुसरं रिजन जे आहे, आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे त्याच ॲड्रेसचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। म्हणजे जो आपला आधार कार्ड आहे, ठीक आहे, आधार कार्डवरती तुमचा समजा चंद्रपूरचा ॲड्रेस असेल, तर जे ॲड्रेस आहे तर त्याच ॲड्रेसचं म्हणजे चंद्रपूरचं तुमचं रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। म्हणजे कोणाचं कसं होते, बाहेरगावचे राहतात, चंद्रपूरला जातात राहायला, तर रेशन कार्ड जे आहे त्यांच्याच गावचं राहते, जुन्या गावचं रेशन कार्ड जे आहे जुन्याच गावचं राहते। आणि जे आहे आपला रहिवासी जो आहे, आधार कार्ड आपण इथं रहिवासी झालो चंद्रपूरचे, तर आपण आधार कार्ड जो काढला आहे चंद्रपूरच्या ॲड्रेसचा काढला आहे, म्हणजे रेशन कार्ड आहे ते आपण जुन्या गावचं आहे, तर असे चालणार नाही। हे रिजन आहे ते, म्हणजे आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे त्याच ॲड्रेसचं रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। हे झालं दुसरं रिजन। आता तिसरं रिजन बघू आपण। जर तिसरं रिजन आहे ते आहे अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजूने जोडावे। हे रिजन तिसरं आहे। तर हे तिसरं जे रिजन आहे, जो फॉर्म आहे आपला तो इंग्रजीमध्येच भरावा आणि जो फॉर्म जो आहे तो मराठीमध्ये आहे। जो फॉर्म जो काढला आहे सरकारने किंवा ॲपवाल्याने तो मराठीमध्ये आहे, आणि आपण जो फॉर्म भरू तो इंग्रजीमध्ये असावा। आणि जे डॉक्युमेंट्स आहे ते दोन्ही बाजूने जोडावे, म्हणजे आधार कार्डच्या दोन्ही बाजू, एक पुढची बाजू म्हणजे आपल्या फोटोची बाजू, आपल्या नावाची बाजू, आणि दुसरी बाजू जी आहे ते आपल्या ॲड्रेसची बाजू। म्हणजे ह्या दोन्ही बाजूनी मतदान कार्ड असो किंवा रेशन कार्ड असो किंवा
आधार कार्ड असो, हे दोन्ही बाजूनी जोडणे आवश्यक आहे. तर हे झालं तिसरं रिझन. आणि चौथं रिझन जे आहे ते आहे वैयक्तिक बँक खाते नाही. म्हणजे वैयक्तिक बँक खाते म्हणजे तुमचे स्वतःचे बँक खाते नाही, तुम्ही जॉईंट अकाउंट जोडले आहे. तर हे जॉईंट अकाउंट चालणार नाही. हे पहिल्यापासूनच आहे, जॉईंट अकाउंट जोडले नाही. सरकारनं पहिले सांगितलं आहे जॉईंट अकाउंट चालणार नाही, आपलं स्वतःचं अकाउंट पाहिजे. म्हणजे जॉईंट अकाउंट बिलकुल चालणार नाही. म्हणजे जॉईंट अकाउंट म्हणजे तुमचा पतीचा आणि तुमचं एकच साथ जे अकाउंट आहे ते चालणार नाही. तुमचं स्वतःचं संलग्न खाते पाहिजे, तुमचं स्वतःचं एकट्याचं खातं पाहिजे. तर ह्या चौथं रिझन. आणि पाचवा रिझन जे आहे ते आहे बँक खाते आधार संलग्न नाही. म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक नाही आहे, तुमच्या अकाउंटला लिंक नाही आहे. तर हे आधार कार्ड जे आहे तुमच्या अकाउंटला लिंक असणे आवश्यक आहे. हा एक रिझन आहे. आणि आता सहावा रिझन जो आहे तो आहे IFSC कोड चुकीचा आहे. तर जो तुम्ही IFSC कोड टाकता तिथे फॉर्ममध्ये IFSC कोडचा एक ऑप्शन असतो, एक रकाना असतो IFSC कोडचा. तो जो आहे तुम्ही IFSC कोड चुकीचा भरला आहे. तर तुम्ही जो IFSC कोड आहे तुम्ही बरोबर भरा. हे झालं सहावं रिझन. IFSC कोड जे आहे तो चुकीचा टाकला आहे. जर IFSC कोड तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गुगलवरती जा, तुमच्या बँकेचं जे नाव आहे ते टाका. जसं माझ्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तर मी गुगलवरती जातो आणि सर्च करतो बँक ऑफ महाराष्ट्र. आणि माझी शाखा आहे, माझ्या गावचं नाव म्हणजे जे शाखा आहे, ज्या गावची शाखा आहे त्या गावचं नाव टाकायचं. म्हणजे असं टाकायचं बँक ऑफ महाराष्ट्र. समजा चंद्रपूरची बँक असेल तर ज्या गावामध्ये बँक आहे त्याच गावची शाखा राहते. म्हणजे आपल्या पासबुकवरती शाखेचं नाव लिहिलं राहते, कोणत्या गावची शाखा आहे ते. तर उदाहरणार्थ मी सांगतो बँक ऑफ महाराष्ट्र शाखा BC. ठीक आहे, माझ्या शाखेचं नाव आहे BC. तर असं सर्च करायचं गुगलमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र BC IFSC कोड असं सर्च करायचं. मग तुम्हाला तिथं IFSC कोड तुम्हाला बरोबर जो IFSC कोड आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याचप्रमाणे IFSC कोड तिथे टाकायचं. तर हा एक रिझन आहे IFSC कोड चुकीचा आहे. हा एक महत्त्वाचा रिझन आहे. तर झाले 6 रिझन. आणि 7वा रिझन आहे हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाही. म्हणजे जे आहे हमीपत्र, ज्या तुम्ही हमीपत्र जोडले आहे त्याच्यावर डब्यावर तुम्ही क्लिक केलं म्हणजे राईट असं केलेलं नाही आहे. तर हे एक रिझन आहे, जे आहे राईट तुम्ही करणे आवश्यक. हे झालं 7वं रिझन. IFSC कोड हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाही. झालं 7वं रिझन. आता 8वं रिझन बघू. बँक पासबुक जे आहे अपलोड करणे आवश्यक आहे. पहा, याच्यामध्ये अजून एक घोळ आला आहे. पहिले फॉर्ममध्ये जे आहे आपण कोणी बँक पासबुक अपलोड केलेलं नाही आहे. कारण बँक पासबुक जे आहे अपलोड करा किंवा नको करा हे असं सांगण्यात आलेलं होतं. तर आता इथं जे रिझन आलं आहे बँक पासबुक अपलोड करणे आवश्यक आहे. पहिलं नव्हतं बँक पासबुक आवश्यक, आता आहे. कारण हे एक रिझन आला आहे बँक पासबुक अपलोड करणे, हे एक रिझन आला आहे. पहा कोणते रिझन नाही कळत, असं येते. चला पुढच्या रिझनवरती जाऊ. तर पुढचा रिझन जो आहे आधार कार्ड अपडेट नाही. आधार कार्ड अपडेट नाही म्हणजे कसं आहे तुम्हाला आता सांगतो. जे तुमचं आधार कार्ड आहे, कुणाच्या आधार कार्डवरती जन्मतारीख नाही, फक्त वर्षच असतो त्या आधार कार्डवरती. ठीक आहे, फक्त वर्षच असतो त्या आधार कार्डवरती. तर त्या आधार कार्डवाल्यांना जे जन्मतारीख आहे त्यांची ते अपडेट करणं आवश्यक आहे. ते अपडेट करून पुन्हा हा आधार कार्ड त्यांना जोडावा लागेल. तुमच्या आधार कार्डवरती जन्मतारीख आहे, वर्ष आहे, सगळं आहे, काय टेन्शन नाही. पण ज्याच्या आधार कार्डवरती आहे जे आहे जन्मतारीख नाही आहे त्यांना हे आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. कारण त्याच्या आधार कार्डवरती फक्त वर्षच आहे, जन्मतारीख नाही आहे, फक्त वर्षच आहे. तर त्यांना हे जे आहे आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. हे बरोबर आहे रिझन. ठीक आहे. तर चला
9 रिझन झाले. आता 10वा रिझन बघू आपण. आधार कार्ड क्रमांक चुकीचा नोंदवला आहे. ते पहा, आधार कार्ड क्रमांक जो आहे तुम्ही एक एक अंक पाहून टाका त्या आधार कार्डवरचे. हे एक रिझन बरोबर आहे. ज्या रिझनला मी मान्यता देतो, कारण तुम्ही जे आधार कार्ड नंबर जो आहे तो बरोबर एक एक अंक पाहून तुम्ही टाका. ठीक आहे. त्याच्या पुढचं रिझन आहे 11वं रिझन. ते आहे फॉर्मवरचे नाव व आधार कार्डवरील नाव चुकीचे आहे. म्हणजे जे तुम्ही फॉर्मवरती नाव टाकले आहे आणि आधार कार्डवरील जे नाव आहे ते वेगवेगळे आहे. तर हे रिझन बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा रिजेक्ट झाला तर काही हे नाही आहे. हे रिझन बरोबर आहे. तुम्ही आधार कार्डवरचे नाव जे आहे आणि फॉर्मवरती जे नाव आहे ते अलग अलग आहे. तर हे रिझन बरोबर आहे. तर हे तुम्ही सेम नाव पाहिजे. ठीक आहे. जे आधार कार्डवरती जे नाव आहे जशा प्रकारे आहे तशाच प्रकारे भरावा लागेल तुम्हाला फॉर्म. आता जसं उदाहरणार्थ आधार कार्डवरती रेणुका महादेव पडोळे आहे आणि तुम्ही जर फॉर्मवरती टाकला की रेखा समजा किंवा कोणते वेगळे नाव टाकल्या महादेव पडोळे, तर हे नाव मॅच नाही झालं ना. तर हे बरोबर रिझन आहे. तर तुम्ही आधार कार्डवरती जे नाव आहे आणि फॉर्मवरती जे नाव टाकत आहात ते बरोबर टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझन आहे हमीपत्रात साईन नाही. जे तुम्ही हमीपत्र भरलं आहे, हमीपत्र भरलं, टिक केलं, सगळं झालं, ओके झालं, पण त्याच्यावर तुम्ही खाली सिग्नेचरच नाही मारली किंवा दिनांकच नाही टाकला, स्थळच नाही टाकला, तर हे एक रिझन बरोबर आहे. कारण त्यांनी साईन मारणं आवश्यक आहे हमीपत्रावरती. हे एक रिझन बरोबर आहे. कारण हमीपत्रावरती साईन असणं आवश्यक आहे. तिथं साईनचं ऑप्शन दिलं आहे. तिथे हमीपत्र आपण भरला, टिक केलं, सगळं केलं, टिक मार्क केलं, राईट केलं, आपण सगळं केलं, फक्त साईन नाही मारली, ते तर रिझन असणे आवश्यक आहेच. हे एक रिझन बरोबर आहे. त्याच्यानंतर जे रिझन आहे ते आहे मराठीमध्ये फॉर्म भरलेला आहे. म्हणजे जे तुम्ही फॉर्म जे आहे तुम्ही इंग्लिशमध्ये भरा. मी आत्ता सांगितलं होतं तुम्ही जो फॉर्म आहे तो इंग्लिशमध्ये भरा. मराठीमध्ये भरला तर आपण आपला जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो. तर हे जे रिझन आहे ते चुकीचं आहे. कारण पहिले जो फॉर्म आहे, जो ॲप लॉन्च झालेला फॉर्म आहे तो मराठीमध्ये आहे आणि आपण फॉर्म जो आहे मराठीमध्ये भरला तर चालून घ्यायला पाहिजे त्यांना. हे रिझन चुकीचं आहे. तर तुम्ही जे फॉर्म आहे तुम्ही इंग्लिशमध्येच भरा, हे त्यांचं म्हणणं आहे. हा एक रिझन झाला. त्याच्यानंतर जे रिझन आहे डोमॅसिल आणि इन्कमच्या जागी सेम डॉक्युमेंट दिले आहे. जे तुम्ही डोमॅसिल सर्टिफिकेट आहे तर त्याच्या जागी आणि इन्कम यांच्या जागी एकच डॉक्युमेंट दिलं आहे. तर हे चालणार नाही. ठीक आहे. डोमॅसिल जागी तुम्ही समजा डोमॅसिलच दिलं किंवा इन्कमच्या जागी तुम्ही डोमॅसिल टाकलं तर हे दोन सेमच झाले ना. तर हे चालणार नाही. हे रिझन बरोबर आहे. जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही बरोबर भरा. ज्या जागी डॉक्युमेंट्स टाकायचे त्याच जागी अपलोड करा. हे रिझन बरोबर आहे. त्याच्यानंतर जे रिझन आहे चुकीचे डॉक्युमेंट अपलोड. तुम्ही जे डॉक्युमेंट जे अपलोड केलं आहे ते चुकीचं केलं आहे. तुम्ही डॉक्युमेंट जे आहे तुम्ही बरोबर भरा. ठीक आहे. हे एक रिझन बरोबर आहे. चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करू नका. ज्या जागी आहे त्याच जागी तुम्ही डॉक्युमेंट भरा. त्याच्यानंतर जे आहे रिझन ते जे आहे अर्जदार राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे जे तुम्ही अर्जदार आहे, जो तुम्ही ज्याचा फॉर्म भरलेला आहे किंवा स्वतः भरलेला आहे, तर तुम्ही जो अर्जदार आहात तर तुम्ही पहिलेच कोणत्या नाही कोणत्या केंद्र सरकारच्या समजा किंवा केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्या ना कोणत्या शासनाचा तुम्ही लाभ घेत आहात. 1500 रुपये तुम्ही उचलत आहात. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे. अशा प्रकारच्या ज्या योजना आहे, काही योजना आहे, तर तुम्ही 1500 रुपये याच्यावर किंवा 1500 रुपयापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात. तर हा रिझन जे आहे ते बरोबर आहे. रिझन तुम्ही योजनेचा लाभ घेतात तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. पहिलेच सरकारने सांगितलं होतं तुम्ही दुसरा लाभ जर घेत असाल शासनाचा तर हा लाभ मिळणार नाही. बरोबर आहे. तुम्ही फक्त 1000 रुपये जर घेत असाल तर तुम्ही ते तिथे 1000 रुपये टाका.
500 रुपये तुम्हाला दर महिन्याला तुमच्या डॉक्युमेंट अकाउंटमध्ये येतील. पण तुम्ही 1500 रुपये उचलत आहात एकाच योजनेमार्फत, तर हे योजना तुम्हाला लागू होणार नाही. हे रिझन बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरचं जे रिझन आहे जे आहे डॉक्युमेंट नॉट क्लिअर, म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट दिले आहेत ते बरोबर क्लिअर आले नाही आहेत त्याच्यावरती, म्हणजे तुम्हाला त्यांना जे आहे ते बरोबर दिसत नसतील, तर तुम्ही परत अपलोड करू शकता. एडिटचं ऑप्शन येईलच, काही ना काही दिवसांना येईल, 2 दिवसांना समजा, 5 दिवसांना समजा, कधी ना कधी तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईलच. तर परत तुम्ही जे चांगल्या मोबाईलवरून जे कॅमेरा चांगला आहे त्या मोबाईलवरून, म्हणजे त्या कॅमेऱ्यावरून तुम्ही बिलकुल क्लिअरमध्ये डॉक्युमेंट काढा आणि ते अपलोड करा. त्याच्यानंतरचं जे रिझन आहे ते रेशन कार्डमध्ये नाव नाही. जे रिझन आहे हे पण बरोबर आहे. रेशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड म्हणजे ऑफलाईन नाव आहे तुमचं, पण ऑनलाईन तुम्ही केलेलं नाही. फक्त असं पेनाने लिहिलेले आहे, पण तुम्ही जे ऑनलाईन जे आहे ते केलेलं नाही आहे. हे रिझन बरोबर आहे. जर तुमचं रेशन नवीन ज्यांचं लग्न झालेलं असेल त्याच्या रेशन कार्डवरती नाव नाही आहे, तर त्यांनी पतीचे रेशन कार्ड जोडावे. पतीचे रेशन कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे लग्नाचं प्रमाणपत्र हे जोडा, म्हणजे तुमचं जे फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होऊन जाईल. हे एक रिझन बरोबर आहे, कारण रेशन कार्डवरती तुमचं नाव नाही आहे, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतरचं जे रिझन आहे ते आहे फॉर्म आणि पासबुकवरचे नाव जोडत नाही. पहा, आपलं जे पासबुकवरचं नाव आहे आणि फॉर्मवरचं नाव आहे हे जोडत नाही. हे एक रिझन बरोबर आहे. नाव सेम टाका, फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट होऊन जाईल. हे रिझन बरोबर आहे. त्याच्यानंतर जे रिझन आहे आधार कार्डवरील स्पेलिंग आणि अर्जावरील स्पेलिंग चुकीचे आहे. पहा, तुम्हाला पहिलेच मी म्हटलं आहे की आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे तसंच तुम्ही टाका. जे फॉर्म भरतात तसंच टाका. जसं माझं नाव प्रवीण आहे, आधार कार्डवरती माझं नाव स्पेलिंग काय आहे PRAVIN, आणि मी फॉर्मवरती टाकलं आहे PRAVEEN. तर हे चुकीचं झालं ना. हे बरोबर कर. हे बरोबर आहे रिझन आहे, कारण जे आधार कार्डवरती जशी स्पेलिंग आहे तसे तुम्ही फॉर्मवरती टाका, असं त्यांचं म्हणणं आहे. हे रिझन बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरचं जे रिझन आहे ते आहे जन्म ठिकाण महाराष्ट्रातले नाही आणि तिथे पतीचे एकही कागदपत्रे जोडले नाही. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येत असाल तर तुम्ही त्याच्या जागी तुम्ही पतीचे संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडा, तुमचा फॉर्म पास होऊन जाईल. हे एक रिझन बरोबर आहे, कारण पहिले त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रात जे विवाहित जे आहे, जे महाराष्ट्राच्या बाहेरून जे महाराष्ट्रात विवाहित लग्न होऊन आले आहे त्यांनी पतीचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. हे बरोबर रिझन आहे. तर हे रिझन बरोबर आहे. त्याच्यानंतरचं जे रिझन आहे तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर जे रिझन आहे ते आहे आधार कार्डवरील ॲड्रेस आणि अर्जावरील ॲड्रेस सेम नाही. म्हणजे पहा, तुम्ही जे फॉर्मवरती ॲड्रेस टाकला आहे तो सेम नाही आणि आधार कार्डवरती ॲड्रेस वेगळा आहे आणि फॉर्मवरती ॲड्रेस वेगळा आहे, सेम नाही आहे. तो तुम्ही जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस तुम्ही जशा प्रकारे आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तसाच प्रकारे टाका. म्हणजे जसा माझ्या आधार कार्डवरचा ॲड्रेस सांगतो मी, वार्ड नंबर 1 सुदाम शंभरकर, मुक्काम पोस्ट BC असं आहे. तर तसाच प्रकार टाकायचा. वार्ड नंबर 1 मुक्काम पोस्ट BC, आपला सुदाम शंभरकर वार्ड नंबर 1 मुक्काम पोस्ट BC असा माझ्या आधार कार्डवरती ॲड्रेस आहे. तर त्याच सेम प्रकारे मी जो ॲड्रेस आहे तो फॉर्मवरती टाकेन. तर हा एक रिझन बरोबर आहे. आधार कार्डवरील ॲड्रेस आणि अर्जावरील ॲड्रेस सेम नाही, तर सेम तुम्ही ॲड्रेस टाका, तुमचा फॉर्म पास होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जे रिझन आहे आधार कार्ड आणि मतदान कार्डवरील एक बाजू जोडली नाही. पहा, आधार कार्डवरील आणि मतदान कार्डवरील दोन्हीही बाजू जोडणे आवश्यक आहे. दोन्हीही बाजू जोडणे आवश्यक आहे. पहा, मी आता तुम्हाला म्हटलं आहे दोन्ही बाजू जोडणे आवश्यक आहे. एक तुम्ही बाजू जोडाल तर हे चालणार नाही. हे रिझन बरोबर आहे. दोन्ही बाजू जोडा, फोटोची बाजू जोडा आणि ॲड्रेसची पण बाजू जोडा. समजलं. आधार कार्डवरचे जे नाव आहे तेही बाजू जोडा आणि मागची पण बाजू जोडा. मतदान कार्डवरचे जे नाव आहे ते पण बाजू जोडा आणि मागची पण बाजू जोडा. दोन्ही बाजू जोडणे आवश्यक आहे. हे एक रिझन बरोबर आहे. आणि शेवटचं रिझन आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र. ऐकून घ्या. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडले नाही. हे एक रिझन बरोबर आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी दोन्ही आपला रेशन कार्ड जोडायचं दोन्ही बाजूने.
पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, ठीक आहे, त्यांनी दोन्ही बाजू जोडणे आवश्यक आहे. आणि ज्याच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही, ज्याच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे, त्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, ठीक आहे. ज्याच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, हे एक रिझन बरोबर आहे. आणि ज्याच्याकडे रेशन कार्ड पण नाही आहे, रेशन कार्डच नाही आहे, पिवळे नाही आहे, पांढरे नाही आहे आणि केशरी पण कोणतेच नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे, जे स्वघोषणापत्र जे दिलं आहे ते जोडायचं आहे, ते फिलअप करून भरून ते जे आहे तुम्हाला जोडायचं आहे. तर अशा प्रकारे हे आहे, हे बरोबर रिझन आहे. त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र वडील लाखापेक्षा कमी असल्याचे जोडले नाही आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडले नाही, हे एक बरोबर आहे. ज्याच्याकडे कोणतेच रेशन कार्ड नाही, पांढरे नाही, पिवळे नाही, केशरी नाही, त्यांनी स्वघोषणापत्र जोडा. आणि ज्याच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आणि ज्याच्याकडे पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी रेशन कार्डाची दोन्ही बाजू अपलोड करणे आवश्यक आहे. तर हे आहेत आपले 25 जे आहेत ते रिझन आहे. तर तुम्हाला रिझन समजलेच असतील. तर मंडळी हे आहेत रिझन. तर काही दिवसानंतर तुम्ही पहिलेच एडिट केलं होतं जे डॉक्युमेंट्स होते, एडिटचा जे ऑप्शन आलं होतं पहिलेच, जेव्हा ॲप अपडेट झालं, जेव्हा एडिटचं ऑप्शन आलं तेव्हा तुम्ही जो फॉर्म आहे एडिट करून तुम्ही भरला, परत तुम्ही सबमिट केला. तर आता तुम्हाला तिथे जे आहे एडिटचा ऑप्शन नाही आला आहे. तर काही दिवस वाट पहा, 1-2 दिवस किंवा 5 दिवस किंवा 10 दिवस तुम्ही वाट पहा. तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत भरण्याची मुदत आहे. तर तुम्हाला हे 25 तारखेपर्यंत तुम्हाला येऊ शकते, 25 ऑगस्टपर्यंत एडिटचं अजून ऑप्शन. तर जे तुमचं रिझन आहे ते जे रिझन आहे त्याच्यावरती फॉर्म एडिटचं ऑप्शन येईलच. ते फॉर्म एडिट करून जे तुमचं रिझन आहे ते तुम्ही रिझन दुरुस्त करा आणि त्याच्यानंतर परत पुन्हा तुमचा फॉर्म सबमिट करा. तर तुमचा फॉर्म पास होऊन जाईल, ठीक आहे. ॲपमध्ये कसं आहे, एक रिझन शिवाय जर का म्हणजे त्याला फॉर्म रिजेक्ट झाला, एक रिझन येते. 2 रिझनमुळे जर तुमचा फॉर्म नापास झाला किंवा रिजेक्ट झाला, डिसअप्रूव्ह झाला, तर ते 2 रिझन येतात. म्हणजे त्या रिझनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जेवढे काही रिझन आहे तेवढे रिझन तुम्हाला येईल. तर त्या रिझननुसार तुम्ही फॉर्म एडिटचा ऑप्शन आल्यानंतर एडिट करून जेवढे काही रिझन तुम्हाला दिले आहेत त्या रिझननुसार तुम्ही फॉर्म एडिट करून हे डॉक्युमेंट्स आहे अपलोड करून जे रिझन आहेत ते करून पूर्ण ओके करून तुम्ही तुमचा फॉर्म परत सबमिट करू शकता. ते येईलच 5-6 दिवसात, 10 दिवसात, कधी ना कधी एडिटचा ऑप्शन येईलच. तुम्ही फॉर्म चेक करत राहायचं, ठीक आहे. सध्या तर काही हे जे आहे आपलं लाडकी बहीण योजनेचा जे ॲप आहे ते सध्या काम चालू आहे, त्याच्यावरती हे ओपन होत नाही आहे. तर ओपन होईलच. रात्री बरोबर ओपन होते 12च्या नंतर आणि सकाळी 6 वाजेपर्यंत बरोबर ओपन होते. मीनं पण ट्राय केला आहे, रात्री 12च्या नंतर आणि सकाळी 6 वाजेपर्यंत बरोबर ओपन होते. पण दिवसाला ओपन होत नाही, याच्यावरती काम चालू आहे. तर हे पण काम लवकरच संपूर्ण क्लिअर होऊन. तर मंडळी हे होते 25 रिझन. तर सगळे रिझन मी तुम्हाला सांगितले आहेत. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.